नमस्कार. जय मल्हार जय माधव. माझं नाव आहे अयोध्या रामराव पिसाळ, राहणार कावळगाव. कैलासवासी मनोहर मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मार्थ भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेकरिता माझी स्वरचित कविता सादर करत आहे. विषय आहे बाप. बाप आपल्यासाठी काय असतो तर या कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला थोडक्यात सांगत आहे. बाप म्हणजे जीवन जगण्याचे बळ असतो. बाप म्हणजे आत्मविश्वासाने पाऊल टाकायला शिकवणारा हात असतो. तर कधी बाप हाताला धरून चालवणारा जीवनदाता असतो. आपल्यातला विश्वास कायम जागा ठेवणारा लेखक असतो. बाप म्हणजे जीवन जगण्याचे बळ असतो. बाप आपल्यासाठी सुखाची सावली देणारा एक वटवृक्षाचे झाड असतो, तर संकटाचे बीज असतो. धैर्याकडे नेणारी शिडी असतो, तर कधी यशाच्या मागे असणारा आशीर्वाद असतो. बाप येणाऱ्या प्रत्येक संकटाची ढाल असतो. बाप म्हणजे जीवन जगण्याचे बळ असतो. बाप आपल्यासाठी एक शिस्तबद्ध धाक असतो, तर कधी पाठीवर मायेची असणारी आनंदाची स्थाप असतो. बाप म्हणजे जीवन जगण्याचे माप असतो. बाप आपल्यावर रागावले तरी बाप एक आयुष्य जगण्याची गोडी असतो. बाप म्हणजे जीवन जगण्याचे बळ असतो. बाप म्हणजे ज्ञान, प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, आपुलकी जपण्याची शिदोरी देणारा गुरु असतो, तर कधी मायेची कमी भरून काढणारी ऊब असतो. बाप म्हणजे जीवन जगण्याचे बळ असतो. बाप म्हणजे अशी एक जागा आहे जी आपल्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही. जोपर्यंत बाप आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण खूप समाधानी आयुष्य जगतो. ज्या वेळेस बाप या जगाचा निरोप घेईल त्यावेळेस आपण या जगात खूप मोठे होतो. बाप म्हणजे जीवन जगण्याचे बळ असतो. धन्यवाद.